अरे बापा तो घंट्या पाहिला का तुम्ही 24 तास फोनवर चिटकेले असते ना हो बापा. करा न काहीतरी लावा न लवकर त्याचं लोक नाही तर मग होईन पागल जगाला. हाती काय आपण काय संबंध करेला का? शिवलाल म्हणीन ते शिवलालच्या मागं मागो. शिवलाल करीन तसं. आपल्या हाती काय? पण तुम्ही म्हणत होते ना बापा पोरगी पाहायला गेलते तुम्ही आणि तुम्ही राजा हातवर करून आले का आता काय बापा मी होतो त्याच्यामध्ये. लावा न लवकर मेळ त्याचा खाव खाव करून आला तो पोऱ्या. हातवर करतो नाही तर का घरावर गोटे घेतं का बा? बताल काम आहे. पोरगी पाहिली 17 वर्षाची. हा हेंबाडा पाहिला 36 वर्षाचा. काय आपल्या अंगावर घेतं का बापा? आपण कशातच काय नाही गेलतो मागं मागं फक्त एवढंच आहे आपलं. हे शोभलं नाही तुम्हाला जमलं नाही. आली अंगार घ्या लागते शिंगार मग मागे मागे काल गेले मग तुम्ही हो करे काय राजा मग त्या गरीबा पोरावर फालतू फसल तुम्ही ना. गावातलं काम आहे तोंडा नाही म्हणता येत नाही बाबा. जा लागते मागं मागं. आता सांगता घंटेच्या संबंधात कोणीच पडायला तयार नव्हतं. मग आपल्या शिव कोण होतं गावात? मग गेलो बाबा शिवलालच्या मागं मागं. आणि शिवलाल बरोबर कोण येते आपल्या गावातलं? सारेच लोक त्या शिवलाल तू करतात. म्हटलं बाबा 2,4 हात होऊन राहिले काय करावं लागते मागं मागं जायला. मला माहिती आहे का एवढं फॉल्टी आहे म्हणून. मागं मागं जा बी लागते हात बी वर करता. हे कसं आहे काय आहे पद्धत काय आहे मग समजून सांगा जा भा. पाहते काय कधी काढता लग्न काय तर लवकर झमकून द्या. सगळं तू माझ्या पुढा मुलाला घेणं देणं. अबे बाबा आता शिवलाल चाल बरं तू चाल बरं. काय तर सांगते जगत सांगतो. हो बापा तुम्ही ना संबंध करा अर्धेवट अर्ध्या लोक म्हणतात आणि मग अंगावर आलं की द्या सोडून. काही बाबा हे असं असते कुठे आली आली गेली गेली. हे का संबंध करणं झाले का? संबंध केला तर आखरी लोक शेवटा लोक टीका लागते त्याच्यात. आता मार हा लागते बरं याच्यात. काय ना पाटील आला ना काही संबंधाचा काय झालं विचार झाली. याच्यात बोट घालता काय त्याच्यात बोट घालणं म्हणजे मारच खाणार बाबा. तो मोठा पाटील का खरा आहे का बाबा? टेम्प्याला झोडते मग काही खरं नाही ते. नाही पाटील इकडे या ना. पण बाबा मग काय म्हणता? काय बापा चुपी चुपी संबंध केला बा. काही सांगितलं नाही बा आम्हाला बोलवलं नाही बा. लग्न काढलं म्हणतात तुमचं तर. सुरुवात तुम्हीच करेला. परत कोण पाळली का? तुम्हीच पाळली ना आम्ही थोडी पाळली. तुमचं पाहून पाहून आम्ही नाही गेलो बापा. घ्या रे बापा आता सांगा आता काय सांगा पाटलाले. आता ते गरीब पोराचा होतो बापा. 2-3 जणांचा टपला तो कार्यक्रम. पण आता तुम्ही बापा गावातले श्रीमंत लोक 2-4-5 लोक 50 लोक जीव घालणं. अन्नदाने पुण्यदान असते श्रेष्ठ दान आणि बापा एवढे केलं नाही. गरीबाचं होतं हे मान्य आहे. पण असं लपून चुपून नाही केलं ना आम्ही. आम्ही उजागर केलं सारे गाळ सांगून. तुमच्या सारखं थोडी लपून चुपून गेलो. पोरगी पाहिली पाहुणे बोलावले. पाहुणे पाहिले हिंगण घाटचे सांगितले तोरळ्याचे. कुठल्या कुठी काहीच काही लावणं. म्हणजे आम्हाला माहीतच पडत नाही असं वाटते तुम्हाला. पाटील कसे आपल्या गावात कसे बोट घालणारे लोक आहेत म्हणून ते कसं बापा या गावचे त्या गावचे असं सांगा लागलं. कोणाला कधी अकोला तर कोणाला अमरावती कोणाला धुळे तर कोणाला जळगाव असं काहीतरी सांगा लागते बापा. आता मग लोक जाऊन खपकनी बोट घालतात. काय करता मुळलं असतं तर पहिले सध्या गरीब पोरांना लग्न होय. बबन मग तुमच्या सारखे सारे गावात रिकामी दिसतात का लोक? तुम्हीच तर राजा साऱ्या आली बी उभरवता घेणं देणं त्याच्या याच्यात बोटं घालता. लोक एवढे रिकामी आहेत का? खायला बुडसत नाही लोकांना. संबंध मोडायला कधी जाते? चोराच्या मनात चालणं तुम्हाला भेव आहे. तुम्ही चोरा ना. आता आम्हीच बिबा घालतो बापा. अरे आमच्या चोराच्या मनात चालणं आम्ही का चोरा का बापा? आता ते कसं गरीब आहे पोराचा होतं होत नव्हतं. लोक एकाही 2 करतात म्हणून बापा लपून चुपून केलं आम्ही न. अरे तुम्हाला मी मागे काय विचारलं होतं का हो? गंटेच्या घरी कोण्या गावाचे पाहुणे आलते काय आलते तुम्ही काय सांगितलं मला? की गड्या अमरावतीची आलते. बबनली विचारतं बबन सांगते अकोले आलते. शिवलालली विचारलं शिवलाल म्हणते शेगावचे आलते. म्हणजे अशा बासल्या मारणार की नाही? म्हणजे जसं की आम्हाला माहीतच पडत नाही. आमचे सोयरे धायरे नसतातच कुठे. मग चाटा तुम्ही साऱ्या दुनियाच्या मारता आणि दुसऱ्याला म्हणता का तुमच्या संबंधात आम्हाला बोलव नाही. तुम्हाला काय बोलवणार आहे? बंडला मारणाऱ्या लोकांना. जाऊ दे रे बाबा पाटील तू डोकसोनी खायला पुरत बापा. तू आमचीच काढून राहिला बिना पाण्याची फालतू काही करून घ्यायला पुरत नाही. आता सारे वेळा बाबा असंच असते मग आपलं. चुकलं की नाही बस रट्टाच मारतो आपण. आपल्या मंदात बडबडच करायचं नाही मंदात भादर भादर. चला बापा गरम झाला आगळी. जो तो येते तोंड घालते. मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मला तर माहित पडलं तू बकरे घेऊन राहिली. खाली एवढे उरा पोटा घेऊन राहिली. काय आपल्याला सोबत नाही वावरातलंच तर आपल्या होऊन नाही राहिलं. बकऱ्यान कोंबड्यान मशीन ट्रॅक्टर काय बाई एवढं आपल्याला. मला की नाही काही समजतच नाही बा. पैसा कसा कमवा लागते याची तुम्हाला काहीच अक्कल नाही. बापा खूपच अक्कल आहे बस. करोडोनं कमवून राहिली का तू? ढेरला गेला मोठा बंगला तुझ्या जो मर्सिडीज गाडी आहे फिरायला. तुला किती अक्कल आहे पैसे कमवायचे? आम्हाला काचे अक्कल आणि फक्कल बापा. आम्ही शंभळे 2 दिवसातून 2 खेप तर तूच नाक पुसून देत माया. तुम्हाला समजतच नाही. काय नाही समजत ते समजून सांग बा मला काय आहे तो. तुम्हाला हेच तर अक्कल नाही. मलाच खाता येत नाही तुम्हाला. बकऱ्या घेतल्या की नाही आपण ना
तोच चाऱ्याला नेते, तोच कुटार टाकते, तोच पाणी पाजते, सगळं तोच करते ना. फक्त आपलं कसं जागा जाते बा. माहिती वैती मलाई खाणं चालू आपली, आपल्याला काहीच नाही करा लागत ना. रोग आला की झालं उलट. हा, तो बी खलास ना कोणी खलास. बकऱ्या गे जातात आणि सारच जाते. शांताबाई, आले का देवदास भाऊ? शांताबाई, काय ठरवलं मग? कधी घेता बकऱ्या? काय आहे? लवकर घ्या बा झटकनी. कसं आता कसं वावर घेऊ रे लोकांच्या खाली होऊन राहिले, साऱ्या गिरायली मस्त आहे. माझं म्हणणं आहे झटकन घेतल्या असत्या आपण. याले काय बापा, मलाही खायले. पैसे तर माया जाऊन राहिले, पण आता या शांतीच्या डोक्यात उतरत नाहीये. आपल्या गावातलं कसं हे 2-3 लग्न पक्के झाले. पाटलाचं आहे, गंठ्याचं लग्न आहे. आता त्याच्यातच 8-10 दिवस मोडतात. मग कसं बाजार फिरणं होत नाही बा. मग पाहू ना हे झाल्यात. नाही शांताबाई, कसं मा म्हणणं होतं, लग्नाचं काम करेन आपलं, आपण काम करा. जाऊन आपण बाजार गेल्यावर तर पाहू कसे आहेत काय आहेत. नाही ना देवदास भाऊ, त्या पाटलाचं घरचं लग्न तर मलाच पाहा लागते बा. आता त्याच्या घरी बाई नाही तर कसं मावरच आहे, सगळी जिम्मेदारी मलाच पाहा लागते ना. मग माय कुकडे भटकणं होईन काय सांगा. तुम्ही तटी अटकल्या तर मग नामदेव भोले घेऊन जातो. मी बाजार फिरायला काय लागते आम्हाला? दोन्ही माणसं चालले जातो. सगळ्या देवदास, ते आपल्या गळ्यात नोडा करू भाऊ. आपल्याला काही घेणं नाही. तुमचा व्यवहार तुम्हाला माहित. कसं आपल्या कानारे आलं नाही पाहिजे ते. बकऱ्या घ्या की बोकड्या घ्या, मला काही सांगायचं नाही. ते तुमचं तुम्ही निपटा. काय शांतान तू, आपल्याला काही घेणं देणार भाऊ. आपला वावर आणि आपलं घर बस. इकडे तुम्ही काशी करा. सांगा राजा रामदेव भाऊ, असं म्हटल्यानं चालेल का? शांताबाई कुठे कुठे पुरणार आहे? तुम्ही जरासा सपोर्ट केलात बा, धंदा कसा पुढे जाईन बा. तुम्हाला नॉलेज आहे बापा बकऱ्या गिकऱ्यातलं ढोरायतलं, तर कसं तुम्ही चाला बा आमच्या बरोबर. ते आपल्याला नको सांगू बा. भाऊ, तुम्ही या माणसाच्या काही नांदी नका लागू. हा माणूस किनी चौथा पाय काढत असते. आपल्याला जे काय करायचं आहे ते आपण करूच. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. फक्त की नाही एवढे मामागचे लग्न हे अटकू द्या, मग पाहू आपण काय आहे तर. बरोबर बा शांताबाई, तुम्ही म्हणता तसं. बस आता लग्न गिग्न हो द्या बा, मग पाहू काय तर. काय आपल्या जो पैसे नाही धंदा करायला. दुसऱ्याच्या पुढे हात पसरा लागून राहिले आणि शांताबाई नाटकं करून राहिली. आणि नामदेव बी त्यात पाय ओढून राहिला माग. बरं बापा शांताबाई, तुम्ही म्हणसान तसं. येतो मग मी. हो या देवदास. ते आपल्याला लागते किती खायले? एवढी खाली उरापोटा घेऊन राहिली तू. धंदे मंदे काय करावं लागतं आता आपल्याला? झाली आपली अर्धी वय आता. मजे के साथ खाऊ ना आता. हे घे ते घे, चालूच आहे घेणं देणं. मी मा नांदी नका लागू बापा. तुम्ही माझ्या डॉक्टर्स पकवता नाही. आता पैशात ना आपल्याजवळ जाऊ द्या. होऊ द्या ना, लोकांचं भलं होऊन राहिलं तर. तुम्हाला काय एवढी अडचण येऊन राहिली? कर खर्च कर. म्हातारपणात भीक मागू मग आपण. बँक बॅलन्स सारं चाललं दे, मग बसू आपण कुठके मागत. त्या मतानं कर. जाय होय घे हिसके. चाललो मी. माणसाले तर एवढा राग येते की बस निळा. रागीटलाच माणूस आहे. जरासा आपण ना काही म्हटलं इकडे तिकडे की बातच फोंड काय दे या माणसाले. गेलं तना माणूस आता. माऊली, तुझ्या दोस्त कुकडे सोडला तू ना? आता नाही दिसून राहिला का त्याच्या बरोबर तू? काम धंदे सोडून का त्याच्या मागं फिरू मी? मला पोट आहे ना बापा. त्याच्या मागं फिरून कुठे पोट भरणार आहे का माय? म्हटलं जिगरी दोस्ताना आता तू या. कधी बी 24 तास त्याच्या मागो कोणती कामात हात पुढे, म्हणून म्हटलं बा तुले. तुम्ही मला सांगा, त्या माणसाला काही चव नाही. काय करता त्याच्या बरोबर दोस्ताना करून? आपल्याला मातीत घालून राहिला तो. चोऱ्या चपाट्या, लुच्चे लबाडे, खोटं बोलणं, मारामाऱ्या, शिनाली, असे कामं त्याचे, असे धंदे त्याचे. आता पाहत्या गरीबावर गंठ्या फसवला तो बोरे. घंट्या कसा फसवला रे बा? तिथं सांग आम्हाला. तुम्हाला तर माहितच असेल, पण तुम्ही आता मातोंडून ऐकून राहिले. तुम्हाला काय सांगा, ते पोरगी 17 वर्षाची कोणाच्या मागं पोहून चालली होती. ते त्या घंटेच्या मस्तकी मारा लावली. शिवल्यानं का असा संबंध जोडलेला आहे का तू? आणि याच्या दलाली खायला असेल शिवल्यानं. तुम्हाला अजून काहीच माहित नाही. रे गरीबाचा पोरगा फसवला रे पोऱ्यानं. किती नालाय गा रे हा. नसतं झालं तर पुरलं असतं का त्याचं लोक. बुढे बा थांबा ना. आता तर फक्त सुरू आता. घंट्यात लग्न तर होऊ द्या तुम्ही. घंट्याच्या अलगच राहा लागते. त्याच्या मायला गाव जर कुटकेने मागा लागले तर मग म्हणजा तुम्ही आई माऊली नाही. आता मी त्या गावात ऑटो घेऊन जातोच ना. मला सारा इतिहास माहित आहे, पण आपण बोलू नाही शकत. आले आपण कोणाचा संबंध तोडा म्हणा कोणाले. एवढी पोरगी पोताला शिंगायला का? एवढी आहे ना गंड्या मायला काढून देईन का? तिला खाली कुटके मागा लागते. 5 एकर जमीन आहे ती. नाही असं नाही होणार गड्या. अजून काही माहितच नाही बापा. हे फोनवर सारा शिजवणं चालू आहे. तिला पट्टापट पाहिजे होती. तिला बापा लाचा की लुचा पाहिजे. तिला बापा मेकअप किट पाहिजे. तिला पोरस पाहिजे. अरे लो ती धिंगाणे चालू आहे. मला त्या गावात गेले की सारं माहित पडते बापा. पोरं सांगतात ना मला त्या गावातले. तुम्हाला माहित नाही लय बताल पोरगी आहे ती. घर तास पडते ते पाहिजे तुम्ही.
नाही लेका बताल काम व्हायला सारं पहिले लेका आम्हाला तोड ना पाहायला भेटे बायकोचं हा आता फोनवर सारच होते बापा हा हे फोन चांगले आहेत की वाईट आहे हेच समजत नाही बा घंट्या पुऱ्या ताब्यात लावला त्या पुरीने घेणं हा घंट्या आहे की त्या पुरीच्या म्हटलं जाय ते असं तसं ढमक फलानं बिस्तानं ते म्हणेन तसंच हा तिने म्हटलं उठते तिने म्हटलं बसतं बसते अजून तर घरात नाही आली फोनवरच आहे हा, बस घरात घुसली की पाहिजे तुम्ही घंट्याचा पुरा बैल नाही गेला तिने तर मग म्हणता तुम्ही हो ना बा एवढं आहे म्हणून आम्हाला माहिती नव्हतं गाड्या हो एवढं बेकार नांद आहे म्हणून मला बा काहीच माहित नव्हतं पाषांडा बुडू हा तुनं सांगितलं म्हणून लेका माहित पडलं बा हे एवढा इतिहास हा बेकार नांद आहे बा त्या बाईचं तर वाटोळच आहे गाड्या अशी सून आली तर मी सांगा मला ज्या संबंधात शिवल्या तो काय संबंध धडा असणार आहे का तो बट्टा लागेल संबंध असणार आहे जे पोरगी चालू मालू अशी बैकाबैकी जी पोरगी असली ते शिवल्याच्या हाती अशी हा तसा संबंध शिवल्या जोडणार आहे तेच लोक शिवल्याच्या पागड्यात बसतात हा चांगले लोक राहतात का शिवल्या सावलीत शिवल्या तर माहिती आहे तुम्हाला कसं आहे तो नाही हे बरोबर आहे म्हणा तू पण शिवल्या लेका लय हरामखोरीपणा करून राहिला पण आपण बोल नाही शकत बो आपल्याला काही मागचं पुढचं माहित नाही त्याच्या संबंधात काय खिचडी शिजून राहिली आपल्याला काही सांगितलं नाही काही बोलवलंही नाही बापा पाहुणे आले तर म्हणजे तुम्ही हुशार आहे संबंधात जर गेले असते तर तुम्ही ना काही ना काही केण काढलीच असती 4 गोष्टी विचारल्या असत्या मग शिवल्याला काय वाटलं की सायाजा हे गावातले आले तर संबंध इचकीन सायाजा हा मग शिवल्यानं त्या बुडीला सांगितलं गंठ्याला सांगितलं हा की गावातल्या एकाला बोलायचं नाही तर संबंध असे तुमचा नाही तर मग काही संबंध होत नाही मग त्याही ना काही बोलावलं नाही नाही ना बा आपण काय करतो तोडून त्या संबंध पाप घेतं का बा 2004 होऊन राहिले होऊ दे बापा काही घेणं देणे आपल्याला या कानानं ऐकायचं या कानाला सोडून द्यायचं बापा तू सांगितलं म्हणून बुडे मला ऑटो घेऊन जा लागते बा ट्रीप आहे मला हो जाय रे बाबू जाय जाय हे कसा कबुलेला मिट्टू असं पित्तू सोडायला लागते हा असे मग हे फडफड मिट्टू सारखे बोलतात नाही तर मग आपल्याला काही सांगत नाही ते पण लेका हे गरीब पोरगा फसून राहिला ना हा? काही ना काही करणं गड्या हा अरे काहीच नाही करत रे बा आपल्या कानाला हातात आपल्याला काही घेणं देणं नाही आपल्या संबंधात बोलणं नाही आपण काय मंदात टेम्पो टाकतो त्याच तो पाहिजे मग मलेच काय घेणे देणार चाल बसटीचा बाबा हा चिलम मिळम काल बापा एक सुट्टा मारून घरी जाऊ काढ नंतर राजा आपल्याला जम्मात पाहा लागते राजा हरभरा सोंग्याले काही मेळ नाही राहिला राजा गावात मजूरच भेटून नाही राहिला बा मी 2 दिवस झाले फिरून राहिलो बा 2-4 जणांना सांगितलं पण काही मिळ नाही गड्या हा नामदेवराव तुम्ही घेऊन राहिले ना दुसऱ्या गावानच मजूर आणावं लागते आपल्याला आता हरभरा सोंग्याले याचं मग तो सारे गाठे खाली पडतील बा अडचण येत नाही मजुराच्या आपल्या गावात पण हरभरा आला की काय घोडं मारते काय माहित बा हा बाय येतच नाही ते काही सांगू नका तुम्ही गावाचं काम बताल व्हायला मजूर येतच नाही बो कामाले गरम घरी बसून खातात पण वावरात देत नाही जाऊ द्या तू विषय सोडून द्या आता हो असाल का पिंपळगाव जे भेटले तर घेऊन येऊ हनत खेडची जम्मा चांगली आहे एका दिवसाचा कार्यक्रम फिट करते तेच सांगू आपण ते मस्तात मजूर हा टापच्यात एकदम बिलकुल हे काही काम आहे इकडचे पाहायला पुरत नाही ते आणायला पुरते हळद खेडचे ते काही ओळखी नाही बरं बा आपल्याला काही माहिती नाही आपल्याला अनुभव नाही बा त्या मजुराचा अनत खेडच्या ते तुम्ही पहा बा आपण म्हणणार नाही बोलणार आपण तुमच्या मागे येतो आपण 2-3 खेप आणले ना हनत खेडचे काही वांधा नाही बिलकुल असे काम करतात की बस चिटकून एकदम हो काम एकदम पाश हा कुठे डांग नाही पुढ देत गाठा नाही पुढ देत काहीच नाही हुदड काम नाही करत हा पद्धतशीर एकदम बिलकुल आदिवासी लोक आहेत ते कामात एकदम एक्सपर्ट हा काहीच वांधा नाही काम एकदम चांगलं करतात बरं सांगितलं बा नामदेवराव तुम्ही हनत खेळचं नाही तर राजा मी तर पिंपळगाण आसलगाण खांडई निकडले जांभळू थंडागार होऊन राहिलो बरं आहे बापा ट्रॅक्टर नेला आपलं आणले भरून काम झालं दिली नेऊन बाबा रे दोघही जण एका ठिकाणी बसला जमला आता राजा सरपंच नामदेव राजा तुम्हाला मा बुड्याला जरासं सांगून आलं का मे महिन्यात लग्न काढलं उन्हात सांगा आता ऊन काय गंमत तापते का राजा काही बी करत राहता बा घे बरं बसत फसत नाही बसायला थोडी आलो ओटीचा तुम्हाला सांगायला आलो मी बरं आहे ना मे महिन्यात काढलं तर कामधंदे अटपतात ना आणि काम असते माणूस 2 सांगून 4 दिवस लग्नात राहिला काय फरक पडते तुम्ही तुमच्या कामधंद्याचं पाहून राहिले पण माझा जीव जाईन ना त्याचं काय गरम का लहान करते काय काही बी राजा मे महिन्यात ऊन का गंमत तपते का बा ते काही बी करा तुम्ही जुगाड लावा तो मा बुड्याला काही सांगा तुम्ही पुढच्या महिन्याचं झमका आपलं ते मे फैना राहू द्या तो अबे बा तुझ्या बुड्याला सांगून काय ऐकते का बा तुझ्या बुड्या आमच्या म्हटलं तूच काही ना काही धिंगाणा घाल घरी जाऊन थेरमान काहीतरी आता कसं लग्नासाठी थेरमानला तू ना रोकडचा डबा घेऊन गेलता तसं आता काहीतरी धतिंग कर बुड्या या भोवती तर तो बुडा लग्न तू पुढच्या महिन्यात येतील मार्च महिन्यात धतिंग मांडू काय रोजच मांडू काय काही बी का एखाद्या वक्ती होते ते सक्षेत लोक खूप जिंकतात मग हाताने काही तुम्ही दोघांपैकी काहीतरी कोणी शाळा करा विठ्ठल नामाची बुड्याला कसं पोटो पाठो करा आणि पुढच्या महिन्यात माझ्या अमकून द्या
अडा काय ना काय गुतांगडीच असते लेवा. तू कुठे ना कुठे गुतोच माणसाले. काय बा तू काय ना काय आहेच गड्या. हा पहिले तटी बोलायला काय झालं तर तुले पटकन म्हणतात बोलता. नाही नाही मे महिन्यात नाही बा मार्च महिन्यात लागेल म्हणलं ग. आता तू तटून अटी आल्यावर फुसफुस करून राहिला आमच्या सांगतो आता. हा तोंडावर पडे धंदे आहेत की नाही हे. सांगा हे बिनलाजी धंदे नाहीत का. मीच पोरगा मायच लगन ठरवणं चालू आहे मीच म्हणतात बोलू. काय बा मला काही जराशी लाजगीच आहे की नाही. हा तुम्ही कायसाठी होते मग थोडीसा. हा तुम्ही कशासाठी आले ते तटी. तुम्ही ना बोलायला पाहिजे म्हणतात काय ना काय. मा बुडा होले होऊन गजालदार आहोत होता तुम्ही बी बैलासारखी मान हलत होती. काय बा हा तुम्ही जरासा मा विचार केला नाही बा. बरं बरं बा पाहिन बा. तू आता एवढं म्हणून राहिला तर मोठ्या पाटलाच्या कानावर टाकीन मी हरीशे. हा पण गॅरंटी नाही देत रे बा. पटलं ना लाईने पाटील. आता चला बा आम्हाला कसं मजूर सांगणार बा आमचा हरभरा सोंगणार. आता माही सोंगणार चाला मग कोण्या गावाच्या आणून राहिले. हा चला मी येतो बापा. चला मग सोबतच आणू मजूर. हा, तुमचं ट्रॅक्टर एक भरून आणू आणि सरपंचाचा एक ट्रॅक्टर. हा चला मग चला. हा भावने बा एखादी पोरगी पहा ना बा. एवढे फिरता गिरता राहायचो एखादी पोरगी पाहत नाही बा आमच्यासाठी. बाबा पोरीचे बाप झाडावर बसेला तर काय पोरगी पहा म्हणता तुम्ही. मस्त जमे ना बापा. मी ऐकून तिकून फिल्डिंग लावून जमवलं बापा. साठी काय भारी आहे राजा पाहुणे बा. तुम्ही एक शब्द टाकला की पोराही संबंध होता. तुमचं एवढा दरारा वजन आहे गावात. गडे हो मस्त आहे तुम्ही. पोरीचे बाप माझ्या दारी जेवून बसतात. का आहे का पोरगा आहे का पोरगा काही बोलत राहता गडे हो तुम्ही. जसं एवढे झाडावर नाही चढवलं पाहिजे ना. मला समजते ना बा. मी MA BA डाऊन मी येळा थोडी झाडावर बसून म्हणून हरभऱ्या जाऊन. MA BA म्हणूनच गड्या तू वटे राखून राहिला गावात. ना काही नाही कळ्या तिकडल्या फल्ल्या मारायला तयार. काय तर म्हणते मी MA BA ते मला दगडू तर वेगळंच माहित पडलं का. त्याचं खरंच आहे का ते कनेक्शन मिळलं का त्याचं. जाऊ द्या ना पाहुणे बा. सुखापोटी चालू आहे गड्याचं चालू द्या ना बा. खाली तो विषय काढून राहिली. सांगत नाही काय गडे हो तुम्ही. काय गडे हो माझं बसता उठताले गो माझ्याकडून 4 गोष्टी ऐकता तुम्ही आणि मी एक गोष्ट विचारली तुम्हाला सांगत नाही मला. आता कसं पाहुणे बा दगड्याचं नाही काही वावर ना शिवर घरदार बांधेल नाही. कोणी पोरगी द्यायला तयार नाही. लग्नासाठी झाला खाव खाव गडी. मग आता काय करी मग पटवली बाजारानं पोरगी. त्याशिवाय पर्याय नाही ना. पोरगी पटवल्याशिवाय आता तसं काही लग्न होत नाही. ते तर बरोबरच आहे म्हणा. थांबा थांबा तो आला घडी. हो दगडू इकडे येणार. बोला ना पाहुणे बा काय म्हणता. अरे गडा काय चालू आहे तुझ्या. तुलाच म्हणतात कनेक्शन मिळवलं बा. माहित पडलं बा मला असं. बा जरासं काही केलेलं हवेसारखी गोष्ट पसरते बा गावात. विचारायला तयार लोक. मला कोणी सांगितलं पाहुणे बा. माहित पडलं ना बा मले. तू सांग कोणाची पोरगी काय तर. माझ्या पाहुणे बा फालतू माझं नव्हते बा. काय सांगा तुम्हाला. काही सांगत नाही मी. राहू द्या ते गोष्ट जशी आहे तशीच. काय गड्या दगडू तू जवळ माणसाला सांगत नाही बा. जवाचा मान नाही का काही. ऐकत नाही का जवळ म्हटलं. आणि बा कसं बा मा काही लगन जुटे ना. मग काय माझा दुसरा पर्याय नव्हता. ते पोरगी लय दिवसाची माझ्याकडे पाहत होती. मग मी काही दिले भाव नव्हतो देत. पण आता कसं म्हटलं बा आणाच लागतात आता योग. मग आणलं बा योग. चालू आहे बा 3-4 महिने झाले आमचं चांगलं कनेक्शन. कोणाची आहे फोन हे तर सांग. दादाबाजी पोरगी आहे ना. अरे तस काय ना काही भिडून राहिलं बा. आमचं कधी भिडते काय माहित बा. आमचा काहीतरी जाक लावणार गळा. मैत्रीण फैत्रीण असेल तिची तर आमची लग्न बाकी आहेत ना बा. आम्ही खावा करून राहिलो. अरे गळ्या दगडू तुझ्या बरोबर आहे की नाही. माई लाईन लाव गळ्या तू काही ना काही आता. हो माहीत लाईन लागे ना बा. कशी तरी लागली गड. आता तुम्ही म्हणून राहिले तुमची लाईन ला. कुठून लावू बा. पहिले माय सक्सेस होऊ द्या मग पाहू तुमचं पुढे. कोणाची लाईन नको लावून कोणाची काही फिल्डिंग नको लावू. तू पहिले सक्सेस करवा. लगन मगन कर तिच्या बरोबर पद्धतशीर. राजा गावातल्या 5-6 पोर येईन म्हटलं मला. काढा आमची लाईन ला मी का दलाल लाव का राजा. माहिती फिल्डिंग लागे ना. आता कसं ते योगायोग आला. तिले मी पसंत आलो मला ते पसंत आली म्हणून जमलं माय. आता या पोरेला एवढी समजत नाही राजा पाहुणे बा. बड्यावानाच्या पोरेला काही समजत नाही. अक्कलाच नाहीत ना काही. सांग आता त्याची फिल्डिंग त्यालाच लावा लागत असते. दुसरं थोडी लावते. पण यायला कधी काही पाहिलंच नाही. हे गावातले हेंगरोटी हे गावाकला असतात का. जाऊ दे यायचा काय हिच्या इशे नको करत तू. आपलं पहा आपण. पाहुणे बा येतो मी. मला जा लागते. हो जाय बा. आता आम्हाला माहित आहे कुकडे जा लागते तर. जाय बा ये वाट पाहिजे. येतो पाहुणे बा. तुम्ही बरोबर ऐकता राजा. हा पाहुणे बा चालला भेटायला गडी. जाऊ दे बिचाराचं भलं होऊन राहिलं. जाऊ दे तसं याचं लग्न नव्हतं होत. त्याचा आबा काय खरा आहे रे. लेखाचा बिड्या काळा पिऊ हैराण आहे बिचारा. चिलम फुकू. जाऊ दे बरं झालं पोराचा. मित्र आता दगडूचंही जमलं. आता आमचंही धीरे धीरे जमीन. तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले क्रिएटर काय बंदेच जमवतात काय. बंदेच लगन लावून देतात काय माहिती एका व्हिडिओ मध्ये. काय मला तसा विचार दिसून राहिला.
पाहुणे बा मला असं वाटून राहिला राजा आपले डायरेक्टर आहेत की नाही आपल्या गावातल्या पोरेचे एका दिवशी लग्न लावतात बंद यायचे माहिती दिवस सोहळ्याचं आयोजन करतात वाटते आपले डायरेक्टर. करू द्या बापा चांगली गोष्ट आहे खर्च वाचते ना बा रे. गळ्यात ओलाच क्या भाऊ तर काही फॉर्म मध्ये बा गप्पा गप संबंध जोडून राहिला गावातल्या आपल्या. माहित बापा त्याचा फार्म आणि गप्पा गप संबंध राहिला तुले माहित मला नको सांगू ते ते बसल्याचं आवतं जेवल्यावर खरं एकाचं लग्न होईन तर सांगतो तुम्हाला शिवल्या बाबा सारेल चाट मारेन तो आणि कधी पोहून जाईन तर सांगता येत नाही आणि लग्न जोडायची त्यानं नोटा घेल असती तो का फुकट जोडून राहिला याच्या मागे फिरून राहिला तर तोले कामा बापाला नाही सोडलं त्यानं मले नाही सोडलं येईल सोडणार आहे का तू कावरेल कुत्रा आहे तो पुरा. नाही माहित गड्या आपल्याला त्यानं पैसे घेतले काय घेतले पण काय ना काही झोल असेलच बा त्याचा. तो काही एवढा रिकामा नाही बघ कोणाच्या मनात फुकट पडायले त्या गळ्याला कसं नोटा भेटल्याशिवाय तो काहीच करत नाही पाऊल पुढे नाही टाकत तो भैया जैरी नांग आहे तो तू म्हणून आला ती बरोबर असेल म्हणा. अरे अंबादास लाईना पाटलाचंही जुळलं म्हणतात मामाचीच पोरगी केली म्हणतात गळ्यानं. बापा देवीदास मामाचीच पोरगी केली दुसरी भेटेना भाऊ काय करीन मग मामाचीच घेतली हानू दुसरं. तसंही शेतकरी म्हटलं की कोणी पोरगी देत नाही कोणी होत नाही की शेतकऱ्याला मग तो किती लँडलॅट असो ना घरचा पोरीवाला पोरगी देतच नाही त्या घरी मग अशा करायचं हेंबाळ्या पोरी. आता ती मामाई पोरी कशी सुंदर आहे बाबा तुला पाहिली नाही का. पोरगी गिरीचा टाप आहे म्हणा काय वांधा नाही मामाची असली तरी असं रूपवान काम आहे. आपल्या वेळेस होतं काय असं वावर म्हटलं गेल्यावर कोणी पोरगी दे पण आता नाही राहिलं बा तसं वावर म्हटले लोकांच्या अंगारच काटे येतात पोन गेली चालते पोरगी दुसऱ्या मागं पण लोक नाही करून देणार शेतकऱ्याबरोबर एवढी बेकार अवस्था व्हायला. आता लय बेकार व्हायला ना आता काही खरं नाही कोणाची पोरगी कधी जाईन पोन आणि काय करीन काही सांगता येत नाही. झालं बा मला पोरगी नाही एकच लाल आहे बाबा जगण्या काही वांधा नाही बाबा. दुनियाभरचं टेन्शन जाते का येते का गेलीस ती कोणा मागं तर बट्टा लागते माणसाले काय करा बाबा पोरगी असली. काय बे देवला काय साऱ्या पोरी तशा जात का बाबा एखाद दिवस ते तशी जाऊ दे तो विषय सोडून दे बाबा त्या विषयात काही हुशार पुरत नाही आपल्याला. जाऊ दे वा लग्न जुटून राहिले नाही हे महत्वाचं आहे मग ते मामाची करो की काकाची करो कोणाची करो पोरगी लग्न व्हायला महत्वाचं आहे मुंजाचं नाही मरून राहिला ना. ते तर आहेच म्हणा लग्न होणं महत्वाचं आहे. चाल बा माय बकऱ्या राहिल्या सोडायचा चाल नाही तो बा मी बकऱ्या चाल बा मी जातो पाणी द्यायला. मित्र व्हिडिओ शेअर करा बरं मित्रांना पाठवा आपला व्हिडिओ आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. काय राजा शिवलाल बोलते राजी राजा व्हिडिओ कालर बोलत नाही बा मागे पुढेच करते. नाही बोलली काय होते पण मला पहा वाटते दिले मोबाईल कासाठी दिला मॅ घेऊन व्हिडिओ कॉलर बोलायसाठी दिला ना नाहीच करते व्हिडिओ कॉलरच बोलत नाही. सांगा आता काय करू मी तिला समजून सांगा बरं आधी जरासं. एवढ्या गंटून एवढा काही खाव करू नको कसं आपलं लग्न 4 दिवसावर राहिला आता गुरुवारी तू ये लग्न आहे एवढा काय आले तू तिथं मी जोडून राहिला नाही व्हिडिओ कॉलर तर नाही घरी आल्यावर पाहिजे डोळे भरून. पण मना रोक वाटते ना 15,000 मोबाईल दिला ना राजा म्या कायसाठी दिला तर सांगा काय तिला काय होते पण व्हिडिओ कॉलर माझे बोललेले काही पोरीला नाही बोला आवडत व्हिडिओ कॉलवर चांगलं नाही वाटत तू लेका निकय नीता देईल सारखाच करून राहिला गड्या काय लेका हेंबाळाच सारखं काम करत राहतं काय बी नाही बोलत तर नाही बोलत. अजून एक गोष्ट काय घोडा गिळा सांगायला लावता मग सासऱ्याला पंगत आता आपण तर देऊनच राहिलो मग हे दुसरं काही तुझ्या सासरा घोडा का तो सायकलीने सांगत त्यानं पुरे हात वर करेला लग्न करसान तो करा म्हणे त्याचं मला काही करत नाही म्हणे दुसरा संबंध आहे म्हणे माझोय काय सांगतो तू त्यानं तर पुरं पैशाने टाकेला आहे. आता 25,000 कपडा घेतला पुरं दाबून दिलं त्यानं लेका तू बी फोनवर बडबड करत राहते त्या पुरी बरोबर हे घेन तुले ते घेन तुले काय सांगा लागते बी तुले भयाने. हो माई चूक मला लक्षात आली आता म्हणजे धीरे धीरे येऊन राहिलं मा डोक्यात. तुझ्या मायच्या म्हटलं ऐकत जाय जरासं नाही तर ते पोरी म्हणे तसाच बोकांडत जाशील आतापासून हे कसं थेर मांडू नको तू कसं पद्धतशीर राह. नाही शिवलाल होते तुम्ही बोलून राहिले ते खरंच आहे ते कसं मला लक्षात आलंच ते म्हणा. कंटन कसं माहिती आहे का हारीने जायला पाहिजे एवढं फोनवरही आपलं 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं तुला का दिवसभर चिटकेलं असतं फोनवर हे शोभते का तुला घरचे कामं कोण करीन लग्नाचे कामं करायला लागतात आता पाहुणे रावणे सांगणं फोन करणं काही पद्धत असते की नाही तुझ्या घरात दुसरा माणूस आहे का कोणी कोण करीन तुम्ही माय करीन काय हे कामं. आता फोनवर बोलणं बंद ती तशी व्हिडिओ कॉलर बोलत नाही ना व्हॉइस कॉलर मजा येत नाही मला काय पाहिजे व्हिडिओ का दिसली की मला चांगलं वाटते मग पण जाऊ द्या आता तो विषयच बंद करून टाकतो मी आता काय पाहुणे रावणे लग्नाचा फायदा बा काय आता फक्त कसं त्या सासऱ्याला काय नाही सांगा आपल्या तो बेजा चिकट आहे गड्या काय सांगू मी त्याले मी तर म्हटलं होतं त्याले एखादी स्प्लेंडर द्या म्हणून गड्याले
आणि एखादी अंगठी मागती. आता अंगठी आपल्यालाच करायला लागली, त्याच्या नावावर खपावं लागली. ती सांगतो एवढं बेकार काम व्हायला. जाऊ दे तू, त्याचा नान सोडून दे. तो बेया चिकोडा आहे. नाही दिली का हा पोरगी भेटली ना आपल्याला तेवढंच बस आहे. चला मग शिवलाल भाऊ, येतो मग मी. हो ये आले बापा, याचं पहिले लग्न करून देतो मी. हे डोक्याचे झेंडूबाम काढून टाकतो बापा. कसं माही पैसे टाईट होऊन जातात. जेवढे ठरवला तेवढे भेटून जातात. लग्न झालं की त्याचंही लग्न होऊन जाते. डोक्याला ताप नाही राहत आपल्या. जाऊ दे बापा, त्या पोरीवाल्याची पोरगी खपे ना आणि याचं लग्न होय ना. बरं होतं, याचं दोघं सुटलं आता. डोक्याला ताप नाही. फक्त याचं लग्न झालं सक्सेसफुली झालं. मग आता मी मग निर्भीड आहे बापा, हात वर करतो मग मी. मग माझ्या डोक्याला काहीच ताप नाही राहत. चला मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा बरं.